श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. जगात 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा भारत 3ऱ्या क्रमांकाकडे झेपावण्याची तयारी करत आहे. या प्रवासात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे तो म्हणजे GDP, अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने भारत 5 ट्रिलियन म्हणजे 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येण्याचा. त्या दिशेने देशपातळीवरील प्रयत्न सुरू आहेतच. या दरम्यान मागच्या आठवड्यात समाजमाध्यमांवर फिरलेल्या आकडेवारीवरून एक गैरसमज पसरला होता. भारताची अर्थव्यवस्था 4 लाख कोटी डॉलरच्या टप्प्यावर पोहोचल्याचा समज झाला आणि समाजमाध्यमांच्या गुणधर्मामुळे तो पाण्यावरच्या तवंगासारखा पसरला. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. 4 ट्रिलियन डॉलरचा आकडा आला तो शेअर बाजाराकडून. शेअर बाजारात प्रथमच बाजार भांडवलीकरण 4 लाख कोटी डॉलरच्या घरात पोहोचलं. समभागांच्या किमतीचे चढते कल आणि IPOमुळे होणाऱ्या नव्या हालचाली यामुळे हा आकडा गाठला जायला मदत झाली आहे. यावर अधिक प्रकाश टाकत आहेत अर्थविश्लेषक रामकृष्ण कशेळकर. भारतीय शेअर बाजार हा अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँग यांच्या खालोखाल जगातील 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा शेअर बाजार आहे. शेअर बाजाराचा आकार जेवढा मोठा तेवढा जागतिक अर्थसंस्था किंवा मोठे गुंतवणूकदार यांच्यासाठी तो अधिक आकर्षक ठरतो. याचं कारण म्हणजे त्यांना गुंतवणूक करणं किंवा त्यातून बाहेर पडणं हे सगळं ज्या प्रमाणावर करावं लागतं त्यासाठी तो बाजार तेवढ्याच मोठ्या आकाराचा असणं गरजेचं असतं. नाहीतर एक दोघांच्या गुंतवणूक निर्णयांचा संपूर्ण बाजारावर परिणाम होण्याची भीती असते. शेअर बाजाराच्या परिभाषेत यालाच इम्पॅक्ट कॉस्ट असं म्हटलं जातं. आज भारतीय स्टॉक मार्केटने 4 ट्रिलियन डॉलर्सचा मैलाचा दगड पार केला आहे. त्यामुळेच ही एक महत्त्वाची घटना आहे. आज देशातल्या सगळ्यात जो जुना स्टॉक एक्सचेंज आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्यावरील सर्व लिस्टेड कंपन्यांचं बाजार मूल्य म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन हे 330 लाख कोटी रुपये एवढं झालं आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था जी 4 ट्रिलियनची झाली असा एक गैरसमज सोशल मीडियावर पसरलेला होता, तो एका वेगळ्या पद्धतीने या आठवड्यात खरा झाला असं म्हणता येईल. शेअर बाजाराचं वाढतं आकारमान हे ज्याप्रमाणे आत्ता असलेल्या गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवतं तसंच नवीन गुंतवणुकींना आकर्षितही करतं. बघायला गेलं तर 2023 या वर्षात आत्तापर्यंत भारतीय शेअर बाजारामध्ये 1 लाख कोटींपेक्षा जास्त विदेशी गुंतवणूक आलेली आहे आणि हा आकडा जर आपण गेल्या वर्षीची तुलना केली तर चांगलाच वाढलेला आहे असं दिसून येतं. सर्वसामान्य भारतीय देखील शेअर बाजारातील गुंतवणुकांविषयी फार मोठ्या प्रमाणावर सजग झालेले आहेत असं लक्षात येतं आणि त्यांच्या वाढत्या सहभागाचे आकडे सुद्धा आपल्याला दिसून येतात. मार्केटमधल्या आणि म्युच्युअल फंड्स वगैरे यांच्या वाढत्या सहभागाचे अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्यांचा परिपाक म्हणजे हे 4 ट्रिलियन डॉलर्सचं व्हॅल्युएशन आहे असं आपण म्हणू शकतो. भारतीय शेअर बाजारात मागच्या काही दशकात म्युच्युअल फंडांनी चांगलीच घोडदौड केली आहे. शेअर बाजारात प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यात असलेला धोका कमी असल्याने म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही तुलनेत अधिक सुरक्षित मानली जाते. या क्षेत्रात होणारी गुंतवणूक ही गेल्या काही वर्षात विक्रमी वाढते आहे. शेअर बाजारातील घडामोडींचा म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर काय परिणाम होईल याचंही विश्लेषण डॉक्टर रामकृष्ण कशेळकर यांनी केलं. नजीकच्या भूतकाळाकडे नजर टाकली तर IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरची संख्या खूप वाढलेली दिसते. बाजारात सूचीबद्ध कंपन्या जेवढ्या जास्त तेवढं भांडवलीकरणाचं प्रमाण जास्त. या दृष्टीने IPOंची भूमिका महत्त्वाची आहे. याबद्दल डॉक्टर रामकृष्ण कशेळकर यांनी अधिक विस्तारपूर्वक माहिती दिली. सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातील सहभाग गेली काही वर्ष सातत्याने वाढताना दिसतो आहे आणि हा मोजण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे दर महिन्याला केल्या जाणाऱ्या SIPs किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान्स ज्याला आपण म्हणतो. जे सॅलरीड क्लास टिपिकली असतात ते लोक SIPद्वारे इन्व्हेस्टमेंट करतात. दरमहा त्यांच्या पगारातली एक विशिष्ट रक्कम ते म्युच्युअल फंड्सच्या द्वारे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवत असतात. ह्याच्यामध्ये सातत्याने होणारा जो बदल आहे, वाढ आहे, आपल्याला त्यातनं ह्याचा अंदाज येऊ शकतो. आणि ही किती वाढ आहे हे जर आपण बघायचं झालं तर ह्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याचे आपल्याकडे SIPचे आकडे आलेले आहेत. दर महिन्याचे आकडे येत असतात. तर हे आकडे जे आहेत ऑक्टोबर 2023चे हे 17,000 कोटी दर महिन्याची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे SIPच्या थ्रू.
की जी गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये म्हणजे ऑक्टोबर 2022मध्ये 13,000 कोटी होते. दर महिन्याला ही अमाऊंट वाढतच चाललेली आहे आणि इयर ऑन इयर ज्याला आपण म्हणतो तो जर का ग्रोथ रेट आपण विचारात घेतला तर ही जवळजवळ 25 ते 30% ही वाढताना दिसते आहे. आणि हे फक्त एका वर्षातला फरक नाही आहे, ही गेली 2-3 वर्ष सातत्याने दरवर्षी हा आपल्याला ग्रोथ होताना दिसते आहे SIPच्या आकड्यांमध्ये. चालू आर्थिक वर्ष आपण जस्ट आत्ताचे आकडे जर बघितले तर आत्ताचं जे F23-24 वर्ष चालू आहे त्याचे जे 7 महिने आपले पहिले संपलेले आहेत ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे, त्याच्यात दर महिन्याची सरासरी काढली तर 30 लाख नवीन SIPs रजिस्टर झालेले आहेत आत्तापर्यंत. आणि हा आकडा सुद्धा 30 लाख हा जो आकडा आहे हा सुद्धा जर आपण गेल्या वर्षीच्या आकड्यांशी कम्पेअर केला तर गेल्या वर्षी महिना सरासरी दरमहा सरासरी ही फक्त 20 लाख एवढीच होती. तर त्याच्यातही 50% वाढ झालेली आहे. सो ही ज्या पद्धतीने ग्रोथ होताना दिसते आहे ही खूपच आशादायक आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट हा मार्केटवरती नक्कीच होतो आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्री जी आहे त्याचा इंडस्ट्रीचाही साईज मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे ह्या अशा पद्धतीच्या. कारण म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही बेसिकली सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अवेलेबल केलेले एक मोठा ॲव्हेन्यू आहे. म्युच्युअल फंडची इंडस्ट्रीची साईज जी होती ही गेल्या वर्षी 40 लाख कोटीपेक्षा कमी होती गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये. आत्ताच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ती 48 लाख कोटींपर्यंत पोचलेली आहे. म्हणजे 20% वाढ ही सरळ झालेली आहे एका वर्षामध्येच. आणि नोव्हेंबरचे आकडे येतील अर्थात तेव्हा तोपर्यंत अर्थातच 50 लाख कोटीचा पल्ला हा सहज पार केलेला असेल. त्यामुळं ह्या पद्धतीची जी वाढ आहे शेअर मार्केटचं बाजार मूल्यांकन किंवा मार्केट कॅपिटलायझेशन वर नेण्यासाठी ही खूप महत्त्वाची आहे. आणि ह्याच्या जोडीलाच जर आपण बघितलं तर नवीन डीमॅट अकाउंट ओपन करण्याच्या संख्येतही सातत्याने वाढ होते आहे. सो दर महिन्याला 25 ते 30 लाख नवीन डीमॅट अकाउंट ओपन केली जात आहेत. आणि ह्याच्यातून अर्थातच नवीन गुंतवणूकदार आहेत ते शेअर बाजारामध्ये स्वतः थेट गुंतवणूक करत आहेत. सो ह्या सगळ्याच पद्धतीने भारतीय गुंतवणूकदारांचं पार्टिसिपेशन शेअर मार्केटमधलं जे आहे हे गेल्या 3-4 वर्षांमध्ये हे वेगाने वाढलेलं आहे आणि हे वाढतानाच दिसतं आहे. ह्याचा परिणाम काय झालेला आहे तर काही वर्षांपूर्वीपर्यंत विदेशी गुंतवणूकदारांचा म्हणजे ज्याला आपण FII किंवा आता FPI म्हणतो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, ह्यांचा जो भारतीय शेअर मार्केटवरचा जो एक वर्चस्व होतं, पगडा होता, तो आता ह्या वेगाने वाढणाऱ्या स्वदेशी गुंतवणूकदारांमुळं कमी व्हायला लागलेला आहे. म्हणजे बिलियन्स ऑफ डॉलर्स, हजारो कोटींच्या संख्येने जरी विदेशी वित्त संस्था विक्री करतात तेव्हासुद्धा आपलं भारतातलं शेअर मार्केट फारसं हलत नाही, फारसं विचलित होताना दिसत नाही. कारण त्यांच्या सेलिंगला ॲब्सॉर्ब करणारे बायर्स हे भारतातनं तयार होत आहेत. भारतीय शेअर बाजारात गेल्या वर्षभरात सातत्याने आपण बघतो आहोत नवनवीन IPO येत राहिलेले आहेत. आणि ह्या IPOमुळं अर्थातच नवीन कंपन्या बाजारात लिस्ट होतात आणि नवीन कंपन्यांच्या लिस्टिंगमुळे शेअर बाजाराचं एकंदर बाजार मूल्य वाढतं. आणि जे आपलं 4 ट्रिलियनचं जे अचीव झालेली आहे टार्गेट त्याच्यामध्ये अर्थातच नवीन IPOजमुळे लिस्ट झालेल्या कंपन्यांचाही त्याच्यामध्ये सहभाग नक्कीच आहे. गेल्या काही वर्षात भारतीय शेअर बाजारात खूप उत्साह दिसतोय. शेअर बाजारात मागणी खूप वाढते आहे. त्यामुळे सातत्याने शेअर बाजार वरती जाताना दिसतोय. अर्थात शेअर बाजारात दिसणारा उत्साह दरवेळेस अर्थव्यवस्थेच्या स्थितीबरोबर मेळ खातोच असे नाही. आजच्या घडीला भारताच्या अर्थव्यवस्थेवर असलेला विश्वास केवळ भारतातल्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना सुद्धा आकर्षित करतो आहे. परंतु आधीपेक्षा या परकीय गुंतवणूकदारांवरचे भारतीय शेअर बाजाराचे अवलंबित्व आता कमी झाले आहे. यावर अधिक चर्चा करताना अर्थविषय मुक्त पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, परदेशी गुंतवणूकदारांचा एकूणच भारतीय बाजाराकडे असलेला कमी उत्साह हे भारतीय भांडवली बाजाराच्या पथ्यावर पडलं असं म्हणायला हरकत नाही. एरवीही जागतिक बाजाराचे किंवा जागतिक घडामोडींचे फारसे परिणाम आपल्यावर न घेणारा भांडवली बाजार अनोखा टप्पा गाठताना स्थानिक पाठबळावर किंवा स्थानिक गुंतवणूकदाराच्या जोरावर नवनवे विक्रम पार करतो. हे देशाच्या इतिहासासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा आवश्यक आणि अभिमानास्पद आहे. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा गती घेते असं चित्र आहे. देशाच्या विकासाचे दर हे येत्या काही कालावधीमध्ये अधिक स्पष्ट होतील.
या आकड्यांमध्ये देशाच्या सध्याचा ताजा प्रवास हा अधिक अधोरेखित होईल. महागाईचा दर कमी होताना दिसतोय, त्याचबरोबर देशाचा विकास दरही वाढेल अशी अपेक्षा निर्माण केली जात आहे. त्याचबरोबर एक मानक म्हणजे शेअर बाजार हे तरी तूर्त वरच्या पट्टीवर किंवा समाधानकारक अशा स्थितीवर आहे, हे बुधवारच्या व्यवहारातून दिसून आलेले आहे. अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना ही खऱ्या अर्थानं देशाच्या तिजोरीमध्ये, गंगाजळीमध्ये भर घालणारी आणि परदेशी चलन वाढवणारी असेल याचीच ग्वाही देतं. अशा प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा चक्रगती मिळते आणि ती अर्थव्यवस्था नजीकच्या टप्प्यात नेमका कोणता दर किंवा नेमका कोणता आकडा गाठतंय हे आपल्याला लवकरच स्पष्ट होईल. भारतीय अर्थव्यवस्था $4 लाख पर्यंत पोहोचल्याची सत्यता आणि त्यावरून होत असलेली उलटसुलट चर्चा असतानाच मुंबई शेअर बाजारानं बुधवारी हा अनोखा पल्ला गाठलाच. मुंबई शेअर बाजारातील एकूण सूचीबद्ध कंपन्यांचं बाजार भांडवल अर्थात मार्केट कॅप हे बुधवारी थेट $4 लाख कोटी पर्यंत पोहोचलं. एकाच सत्रात जवळपास सप्तशतकी अंशाने झेप घेणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा जवळपास 67,000 पोहोचलेला आहे. त्याचबरोबर अशीच उल्लेखनीय कामगिरी सेन्सेक्सच्या साथीदार निफ्टीनं बुधवारी नोंदवली. निफ्टीनं सत्रामध्ये 20,100 पर्यंत मजल मारताना सत्र अखेर 1% अधिक झेप घेत 20,100 पर्यंतचा पल्ला गाठला. निफ्टीची ही कामगिरी गेल्या जवळपास 47 सत्रानंतरची ठरली. जागतिक बाजारामुळे किंवा जागतिक बाजारातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजार असेल किंवा राष्ट्रीय शेअर बाजार असेल, येथील स्थानिक गुंतवणूकदारांचा समभाग किंवा शेअर खरेदीचा ओढा प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसून येतो. हे अर्थव्यवस्थेचं द्योतक असं मानलं जातंय. मावळत्या संवत्सराने शेअर बाजारामध्ये उत्साह पेरला होता. त्याचप्रमाणे आता 2023ची अखेर होताना मुंबई शेअर बाजार असेल किंवा राष्ट्रीय शेअर बाजार असेल, त्याकडून आधीच अपेक्षा व्यक्त केली जाते आणि त्या अपेक्षाची पूर्तीच भांडवली बाजार करतोय की काय, हे बुधवारच्या निफ्टी आणि सेन्सेक्सच्या अंशवाढीवरून दिसून येत आहे. जागतिक बाजारामुळे विदेशी गुंतवणूकदार किंवा परदेशी गुंतवणूकदारांचा स्थानिक बाजारपेठेतील खरेदी विक्रीचा हिस्सा तुलनेमध्ये कमी असला तरी येथील स्थानिक गुंतवणूकदार किंवा आपण किरकोळ गुंतवणूकदार, छोटे गुंतवणूकदार यांची खरेदी मात्र जोमात होत आहे. याच जोरावर रिलायन्सनं बुधवारी प्रथमच 16.24 लाख कोटी रुपयांचं मार्केट कॅप कमावलं आणि मार्केट कॅपबाबतची तिची स्पर्धक TCS सुद्धा जवळपास 13 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. अशा एकूणच भांडवली बाजारातील उत्साहामुळे अर्थव्यवस्थेला चालना किंवा एक अर्थव्यवस्थेची गती वाढते की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे. मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार यांचं वरच्या टप्प्यावर टिकून राहणं हे उल्लेखनीय असलं तरी मध्यंतराचा निराशेचा किंवा तळातला जाणारा प्रवास हा विसरता येणार नाही. भांडवली बाजारातली तेजी ही प्रामुख्याने स्थानिक गुंतवणूकदारांमुळे दिसून येत आहे. श्रोतेहो, जागतिकीकरणाच्या काळात भांडवलाची देवाणघेवाण खूप प्रभावी आणि तितकीच महत्त्वाची ठरते आहे. तशीच जागतिक गुंतवणुकीचा विचार करता ती अत्यंत संवेदनशील ठरते आहे. भारताचे स्थिर सरकार आणि सुस्पष्ट आर्थिक धोरण भारताला एक गुंतवणुकीकरता आश्वासक गंतव्यस्थान बनवते आहे. या आधारावर समर्थ भारताची मजबूत अर्थव्यवस्था उभी राहील. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन अभय धुमाळ.